अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. पैठण ते पंढरपूर हा जो नाथ महाराजांचा जो सोहळा आहे, त्या सोहळ्यामध्ये आज आपण राक्षस भवनच्या थोडं पुढं आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये हे वारकरी पैठणच्या जवळच राहतात. ते आम्हाला दुपारच्या विसाव्याला भेटले. तर त्यांना मी एक असं विचारतो की तुमचं नाव, तुमचं गाव वगैरे सांगा. माझं नाव ज्ञानदेव आसाराम गलदर, हां, राहणार वरुडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. काय व्यवसाय काय करता? व्यवसाय शेती. आणि बरं दुकान पण हा, दुकान. किती वर्षापासून येतात तुम्ही? आम्ही 3 वर्षापासून येतो मी आता. बरं, तुमचा स्वतःचा काय असा अनुभव आला किंवा म्हणजे तुम्हाला असं काय वाटलं किंवा पहिल्या वर्षी आलात तुम्ही हा, तर मग परत यावं असं वाटतं का वाटलं? हा. असं तर काय झालं म्हणजे तुमच्या मनामध्ये काय बदल असं? हा, छान वाटतं, आनंद वाटतो यायला. सगळे माणसं एकोप्यान राहतात, पाहायला भेटत. अच्छा. आणि ऊन वारा पाऊस याच्यामध्ये पण काहीच वाटत नाही. काहीच वाटत नाही. हा, त्रास वाटत नाही त्याचा काही. बरोबर आहे, बरोबर. बरं, तुम्ही कथा कीर्तन म्हणजे सप्ताह असेल ना तुमच्या हा, गावात? होते कधी ना, असतो सप्ते का असते सप्ताह? आमच्याकडे. 2 सप्ते असते खानमाची. तुम्ही ऐकता का सप्ताह? सप्त्याला वगैरे म्हणजे कीर्तन वगैरे ऐकता? हा. बरं महाराज. हो महाराज. हो महाराज. महाराज. तुमचं नाव सांगा. माझं नाव अशोक आनंदराव देवघरे, हां राहणार वरुडी, हां. तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुम्ही कधीपासून वारी करता म्हणजे किती वर्ष? माझी वारी पायी पण असते, कधी गाडीवर येतो, हां. कधी पायी येतो. पण दरवर्षी येतात? दरवर्षी येतो. कितवा वर्ष चाललंय तुमचं? भरपूर वर्ष झाली. भरपूर वर्षापासून येत आहे. आता तुम्ही ह्या सोहळ्याबद्दल काय सांगाल? म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे किती कसं म्हणजे कसं चालतो हा पूर्ण हा ग्रामीण भागातच असतो ना? हो. ग्रामीण भागातून चालतो. हो, ग्रामीण भागात. किती दिवसाचा हा कार्यक्रम असतो सगळा? 21 दिवसाचा. 21 दिवसाचा कार्यक्रम असतो. अच्छा, अच्छा. पण ह्या वाटण चालताना हां म्हणजे एवढा आनंद होतो हां. की आनंद असं म्हणजे सांगता येत नाही वधुमुख. एवढा आनंद होतो अच्छा, वाटण अच्छा. चालताना. मी बघितलं माणसं म्हणजे गरीब आहेत आणि जेवढी सेवा देता येईल तेवढी सेवा देतात. हो, हा, लई सेवा. म्हणजे त्यांचं भाकरी आणि आमटी असं काही असेल जे असेल पण ते ते काही असेल. प्रेमाने हा, वाढणं म्हणा प्रेमाने देतात. किंवा असं हे सगळं हा अनुभव तुम्हाला असा आला? हो. भजन कीर्तन वगैरे सगळं रस्ते- आनंद हो, वगैरे वाट्यानं चालू असतं. चालत असतं. बरोबर. मग तुम्ही तुळशीची माळ आहे तुमच्या गळ्यामध्ये? हो, कोणाचे गुरु आहेत? गुरु कोणाचे? आमचे- कोणाकडनं काय माळ घेतली? आमचं संप्रदाय साखरे महाराज. साखरे महाराज आळंदीवर. आळंदीचा म्हणजे साखरे यशो महाराज. आता सध्या यशोधन हा, महाराज. यशोधन महाराज. हा, ते साखरे महाराज आता वारले ते मला. हो, ते वारले आता त्यांची. हा, यशोधन महाराज. त्यांच्या यशोधन तुम्ही- महाराज, हा, चिदंबरम तुम्ही माळ महाराज. घातली का तिथून? हो, त्यांच्याकडनं माळ. हो. मग काय तुमचं नित्यनेम काय करता तुम्ही सकाळी? नित्यम रोज ज्ञानेश्वरी वाचितो. रोज जसं रोज नित्यनेम ज्ञानेश्वरी. नित्यनेमाने म्हणजे आज समजा एक पान वाचलं त्याच्या उद्या दुसरं त्याच्या जेवढा टाइम भेटत तेवढा 100 वेळा 200 वेळा दररोज वाचतं. दररोज वाचतो. आणि तुकाराम महाराजांचा गाथा वाचितो. अच्छा. आणि नंतर हरिपाठ वगैरे कधी? हरिपाठ रोज असतो. रोज घेता? हो, संध्याकाळी रोज घेतो. बघा, आपल्या या चॅनलमध्ये आपण असं ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार व्हावा हो, याकरता आपण हे तयार केलेलं आहे. आता बघा, ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांचा गाथा हे घरोघरी पाहिजे. हो, बरोबर त्याचं पाहिजे. चिंतन हो, म्हणजे व्हायला पाहिजे. नुसतं कपाटात नाही ठेवायचं. हा, नाही, नाही, तर चिंतन आजच्या झालं पिढीत पाहिजे. त्याची- नाही, कपाटात जरी ठेवलं ते नुसतं बघितलं तरी तुम्ही आपण पवित्र होतो. येतं तर बाकी खरं आहे. पण पण आजच्या- तुम्ही जर का अंतरी त्याच्यामध्ये डोकावला तर ती ज्ञान भेटतं. ती सेवा होते. सेवा होती. आजही ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आपल्याला ग्रंथ रूपामध्ये आजही आपल्या घरात आहे. आहे. हा. पण त्यांची सेवा जर का आपण केली नाही तर मग आपला जीवनात काय उपयोग आहे? नाही, असं. उपयोगच नाही तर काय. मग आपण वाचले तर आपलं बघून आपले मुलं पण वाचतील. हो, बरोबर. आपणच हा. कपाटात ठेवून दिले. हा. हा, तर असं आहे. त्याचे संस्कार आपाप होत असतात. आणि हे बघा ना, आज किती 700 वर्ष झाली. हो. आज हे सोहळ्यामध्ये कसे लोक एका चेनमध्ये पहिल्यासारखं टिकून येईल ना. हा. असं हे शासनाला पण जमणार नाही. जमेल नाही, का? नाही, कसं नाही. शक्यच नाही. म्हणजे शासनाला हे शक्यच नाही. खरोखर संतांचं काय एक शक्ती म्हणावं लागेल. लई मोठी शक्ती. हा. इथं जात भेद नाही, वर्ण काही भेद कोण नाही. तुम्हाला विचारणार तुम्ही कुठल्या हा, जातीचे काहीच नाही. की तुम्ही काय केलेलं हा, हे आहे? नाही, फक्त काही माऊली.
फक्त माऊली शब्द म्हणायचा हा. आणि इथे भानुदास हा, एकनाथ भानुदास हे एकनाथ, भजन म्हणायचं. हा, भजन म्हणायचं. हा. नाही जे जसं काही आहे ते आता चालू असतं समजा वाटाणा. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीतून आलात तर ज्ञानोबा तुकाराम हा. हो. इथून आलात नाथ तर महाराजांच्या दिंडीत आला तर भानुदास. आता भानुदास भानुदास एकनाथ काय किंवा ज्ञानोबा तुकाराम काय एकच एकच आहे. आहे. संतांचा म्हणजे पुण्यवंत व्हावे घेता घेता सज्जनाची सज्जनाची नावे. नावे. म्हणजे खरोखर म्हणजे तुम्हाला भेटल्यानंतर आनंद झाला. हो, तुम्हाला पण आता हे तुम्हाला भेटून आम्ही आनंद झाला. जो चॅनलचं दिलेलं आहे तो शेअर प्रत्येकाला करा. ठीक आहे ठीक आहे कारण हा प्रसार तुम्ही जेवढा करायचा कराल आहे. आणि हे विनामूल्य असेल. हा, बरोबर. घरोघरी आपण एकदा रिचार्ज केला का त्याचा हा. तुम्ही रिचार्ज उपभोग घेऊ हा. शकता. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे ना की त्याला कोणीतरी तुम्हाला समजावं लागतं. हा तुम्ही स्वतः वाचून ते नाही, समजत नाही, नाही. समजून आता याचा सांगणार अर्थ काय मी त्याच्यात जे मांडलेत विचार म्हणजे माझा काय एवढा अभ्यास नाही हा. पण तुमच्यासारखंच ऐकून वगैरे मी ते अभ्यास सूत्रबद्ध मांडलेलं आहे. गुरुशिव ज्ञान होतच नाही. हा आणि ते लोकांना कळावं. मला काय 5% कळाली असेल ज्ञानेश्वरी. हा, बरोबर. पण ते 5% मध्ये लोकांना मला जो आनंद मिळालेला आहे हा. तो आपण दुसऱ्याला दुसऱ्याला द्यावा द्यायचा. आणि संप्रदायाची जोपासना व्हावी हो. हाच एकमेव उद्देश हा. आहे. तर आपण याला सहकार्य करा. आपल्या चालतं, तरुण पिढीला द्या. कारण तरुण पिढीची गरज आहे तरुण पिढीला ही. कारण आज तरुण पिढीला सगळं काही आहे भौतिक सुख हो. पण आध्यात्मिक आध्यात्मिक पाहिजे. ज्ञान नाही. हा. त्याच्यामुळे सगळं भरकटलेलं आहे. हा, बरोबर. म्हणजे पूर्वीच्या काळी काहीच नव्हतं पैसा. आता तुमचं नाही, वय नाही, असं हा, आहे. नाही. त्यावेळेला होतं का हो पैसे बघायला नाही, मिळायचे का पैसे सांगा. पाहायला भेटले. तरी तुम्ही सुखी आहात आणि आज सगळं आहे सगळ्या तरी माणूस हे दुःखी आहे. याला एकमेव कारण आहे कारण आपण संतांचे पूजन केलेलं नाही. म्हणजे संतांचे ग्रंथ आपण वाचले नाही. तर तुम्ही वाचताय तुम्ही ते जपून ठेवलंय तर हे खरोखर भगवंत तुमच्या या कार्याची पोच येणारच आहे. आणि तुम्हाला शांत याच्यात आणि बघा शांती कुठंच नाही आहे. अध्यात्मामध्येच शांती आहे. ह्या वाट्याला शांती भेटेल हा. बरोबर. आहे की नाही. आता आज मी चाललो या वाटानं असं वाटतं हा. आता जोपर्यंत आपले पाय चालते हा. तोपर्यंत वारी सोडूच नाही. बरोबर बरोबर. आणि असं वाटतं कधी कधी की बस झालं आता वय पण झालं पाय थकले परंतु जशी वारी आली का 10 दिवस ते काय परत ते उत्साह तयार परत होतो. परत आपोआप एनर्जी येते. किंवा तुम्हाला दुसरेच म्हणणार किंवा हे म्हणणार का हो, तुम्ही कधी जायचं आता आपण कसं निघायचं म्हणजे मग मनामध्ये म्हणतो यार मी तर नाहीच म्हणतो पण आता हा, नाही, आता देवाने बोलव नको वाटतं. असं होतं कधी कधी. नाही चांगली गोष्ट आहे. तर म्हणजे तुम्ही बोलला 2 शब्द त्याबद्दल धन्यवाद. चालेल चालेल. विठ्ठली काळावर द्या. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ